गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी मंदार आणि आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आजच्या व्लॉगमध्ये. आज आहे शनिवारची सकाळ आणि आज उठायला थोडा उशीर झालाय मला, कारण काल मला थोडी सर्दी झाली होती, डोकंही दुखत होतं, त्यामुळे आज सकाळी थोडा उशिरा उठलोय. सोमवार ते शुक्रवार काम केल्यानंतर कधी एकदा शनिवार येतो असं झालं होतं आणि फायनली वीकेंड आलाय. आवरल्यानंतर गरम पाण्याच्या गोवण्या करण्यासाठी गरम पाणी केलंय मी इथे. त्यामध्ये थोडं मीठ टाकलं आणि मिठाच्या गरम पाण्याच्या गोवण्या केल्या. त्यानंतर काल भिजवलेले बदाम खाल्ले. त्यानंतर दूध संपलं होतं म्हणून मी दूध आणायला खाली आलोय. त्यानंतर मला मस्तपैकी जिन्यात मांजर दिसली. त्यानंतर येताना सुद्धा ती तिथेच बसली होती. आल्यावरती दूध फोडून घेतलं मी. थोडा घसा दुखत होता, तापही वाटत होता, म्हणून मी हळद टाकली त्यामध्ये मस्तपैकी आणि हळदीचं दूध कालवून प्यायलो. बेडरूमची खिडकी माझी फेवरेट जागा आहे. तिथे बसून दूध प्यायला खूप छान वाटतं, किंवा तिथे बसून कुठलीही गोष्ट करायला खूप छान वाटते. त्यानंतर मी घर झाडून घेतलं. झाडून झाल्यानंतर मी कढी बनवायचं ठरवलं. त्यासाठी मी सगळे साहित्य जमवले. त्यानंतर भांड्यात तूप टाकून मी कढीची प्रोसेस सुरुवात केली. कढी झाल्यानंतर मी सोबतच भोपळ्याच्या दशम्याची तयारी केली. सगळे पीठ एकत्र घेऊन पीठ भिजवून घेतलं आणि दशम्या सुद्धा केल्या मी. अगदी गोल नाही आल्यात, पण ठीक झाल्या होत्या. सर्दी होती म्हणून मी गरम पाणी प्यायलो. जेवण केल्यानंतर अजूनही माझं डोकं थांबलं नव्हतं, म्हणून मी विचार केला झोपायचा. झोपेतून उठल्यानंतर सुद्धा माझं डोकं थांबलं नव्हतं, म्हणून मी विचार केला परत झोपतो, कारण मला खूप बॉडी पेन पण होत होते, म्हणून मी परत झोपतो. दुपारी झोपेतून उठल्यावरती मला अजूनही बरं वाटत नव्हतं, म्हणून मी संध्याकाळी दवाखान्यात जाऊन आलो. दवाखान्यातून आल्यानंतर आमच्या फ्लोअरवरची एक गोड मुलगी मला दिसली, जिचं नाव आहे खुशी. आल्यानंतर मी जेवण केल्यानंतर गोळ्या घेतल्या आणि आता थोडंसं फळ खातोय मी, सफरचंद आणि ओली खजूर आणली मी.
खजूर आणली आहे. मी खजूर खातो, सफरचंद खातो आणि झोपतो. आजच्या दिवसासाठी इथेच थांबतो. आज माझी तब्येत बरी नव्हती, त्यामुळे जास्त व्हिडिओ पण मला बनवता नाही आला. भेटायचं उद्या सकाळी. सो गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज होती रविवारची सकाळ. सर्दी होती म्हणून मी गरम पाणी प्यायलो. अनाशेपोटी गोळी घेऊन खाल्यानंतर बदाम खाल्ले. काल भिजत टाकले होते ते सोलून खाल्ले. ड्रायफ्रुट्स खाल्ल्यानंतर मी दूध प्यायला घेतलं आहे. नाश्त्यासाठी आज मी तुरीची उसळ बनवणार आहे. काल रात्रभर तूर भिजत टाकले होते आणि आता कुकरला 4 ते 5 शिट्ट्या होऊ देणार आहे. माझी आंघोळ झाली आत्ता आणि मी मस्तपैकी फ्रेश झालो आहे. कालपेक्षा पुष्कळ बरं वाटतं आहे मला आता. सो मी आधी आंघोळ झाल्यानंतर देवपूजा करणार आहे, मशीनला कपडे लावणार आहे आणि तुरीची उसळ बनवायची, ती उसळ बनवणार आहे. मशीनला कपडे लावल्यानंतर मी देवपूजेची तयारी केली, देवपूजा करून घेतली. देवपूजा झाल्यानंतर तुरीच्या उसळची तयारी करून घेतली मी आणि आता फोडणीला घालणार आहे. थोडी तुरीची उसळ नाश्त्याला खाल्ली. त्यानंतर जेवताना मी खिचडी बनवली होती, सोबत उरली होती म्हणून जेवताना खाल्ली. जेवण झालंय माझं मस्तपैकी. दुपारच्या गोळ्या सुद्धा घेतल्या आहेत मी आणि आता मस्तपैकी झोप घेणार आहे मी. दुपारी झोपेतून उठल्यानंतर परत थोडं पाणी प्यायलो आणि परत थोडे फळं खातोय मी आता. कालच डॉक्टर म्हटले सलाईन लावावी लागेल, पण सलाईन लावण्याच्या ऐवजी म्हटलं फ्रूट्स खाल्लेले बरेत. त्यानंतर थोड्या वेळ लॅपटॉपवर काम केलं आणि लॅपटॉप परत पॅक केला. संध्याकाळी 6 वाजता मी मस्तपैकी तयारी करून बाहेर निघालो, ते म्हणजे गजानन महाराजांच्या मंदिरात गजानन महाराजांचं दर्शन करण्यासाठी. सो मी आत्ता आलोय गजानन महाराजांच्या मंदिरात, जे आहे चांदखेड्याला आमच्या घरापासून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावरती. छोटंसंच मंदिर आहे, पण इथे खूप मराठी लोक भेटतात. मंदिरामध्ये रोज संध्याकाळी 6 वाजता गणगणगणात बोते, श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त, अथर्व शीर्ष यांचे रोज पठण केले जाते.
श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी। मंदिरातच विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर सुद्धा आहे. सोबतच महादेवाचं पिंड आहे आणि शंकराचा फोटो सुद्धा आहे. मंदिरातच बाजूला थोडं गार्डन सारखं सुद्धा केलेलं आहे. आणि अशा पद्धतीने दर्शन घेऊन मी आत्ताच घरी आलोय. घरी आल्यानंतर मस्तपैकी फ्रेश होणार आहे. आत्ता मी फ्रेश झाल्यानंतर मी देवाजवळ दिवा लावून घेतला संध्याकाळचा. आज संध्याकाळच्या जेवणासाठी खालच्या मजल्यावरच्या एकांना सांगितलंय मी. त्यांच्याकडे आता मी टिफिन घ्यायला चाललोय. खालच्या फ्लोअरवर मी जेवण आणलंय. बटाटा आणि भेंडी मिक्स भाजी दिसते. कोरडी भाजी आहे. कोरडी तर मला आवडतेच उलट. पोळ्या आणल्यात. सो मी आता जेवायला बसतोय. जेवण करतोय. जेवण केल्यानंतर थोडं काम केलं लॅपटॉपवरती, त्यामुळे खूप उशीर झालाय. सो मी आता पटकन झोपतो, कारण उद्या आहे सोमवार. सो जायचंय मला ऑफिसला. सो आजच्यासाठी इथेच थांबतो. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आहे सोमवार. सो पटकन मी आवरलंय माझं आणि आत्ता बेडशीट चादरीची घडी करून घेतोय. त्यानंतर सगळ्यात आधी मी गरम पाणी प्यायलो. सोबतच दूध प्यायलो. दूध प्यायल्यानंतर ड्रायफ्रूट सुद्धा खाल्ले. त्यानंतर नाश्त्यासाठी मी पोहे बनवणार आहे आज. सो पोह्यांची तयारी केली सगळी मी इथे. त्यानंतर आंघोळ केल्यानंतर मी देवपूजा करून घेतली. देवपूजा केल्यानंतर पोहे भिजवून घेतले. त्यानंतर ऑफिसमध्ये थोडी भूक लागली म्हणून चिप्स खाल्ले आणि बिस्किटचा पुडाही खाल्ला. रात्रीच्या जेवणासाठी मी रजवाडी हॉटेलमध्ये आलोय. तिथून डबा घेऊन घरी गेलो. घरी गेल्यानंतर थोडं लॅपटॉपवरती काम केलं. ॲडिशनली मी थोडं क्लेमसाठी डॉक्युमेंट्स गोळा करत होतो. ते डॉक्युमेंट्स एकदा चेक केले. त्यावर थोड्या साईन वगैरे नाव वगैरे लिहायचं बाकी होतं. ते कंप्लीट केलं. आणि आजच्या दिवसासाठी इथेच थांबतो. भेटूयात उद्या सकाळी. तो गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आहे मंगळवारची सकाळ. सगळ्यात आधी उठल्यानंतर मी कपडे लावून घेतले मशीनला.
त्यानंतर मी माझी बाकीचे कामं केले, जसं की दूध, ड्रायफ्रूट्स, गोळ्या वगैरे, नाश्ता वगैरे केला आणि ऑफिसला जायला निघालो. ऑफिसला जायला निघाल्यानंतर रेल्वे फाटक बंद होतं आणि ट्रेन पास झाली. दुपारच्या जेवणासाठी खाली चाललोय. खालच्या कॅन्टीनमध्ये सिग्नेचर फूडची कॅन्टीन आहे, तिथे जेवायला चाललोय. दुपारी जेवण झाल्यानंतर 2-2:30च्या सुमारास खूप जोरात पाऊस पडला. त्यानंतर आमच्या पार्किंगमधून असं काहीसं दृश्य दिसत होतं. सो काही संध्याकाळी ऑफिस सुटल्यानंतर मी घरी आलो. घरी येताना मस्तपैकी माझ्यासाठी मेथी थेपला आणला होता. मेथी थेपला खाल्ल्यानंतर मस्तपैकी घरी फोन केला, घरी सगळ्यांसोबत बोललो. त्यानंतर खूप कंटाळा आला होता म्हणून मोबाईलमध्ये रील्स स्क्रोल केलेत आणि आता झोपायची तयारी करतोय. उद्या सकाळसाठी वाटीमध्ये आत्ताच ड्रायफ्रुट्स काढून ठेवलेत, सो सकाळी खायला सोपे पडतील. आजच्या दिवसासाठी इथेच थांबतो. भेटूयात उद्या सकाळी. सो गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आज आहे बुधवारची सकाळ आणि मी आत्ता खाली आलो आहे दूध घ्यायला डेअरीमध्ये. दोन नंबरला घेतात ते बेबीचं पण. नेहमीप्रमाणे दूध फोडून घेतलं आणि तापवून घेतलं दूध. त्यानंतर गोळ्या होत्या, गोळ्या, ड्रायफ्रूट्स आणि पाणी प्यायलो. त्यानंतर दूध प्यायलो. त्यानंतर आज नाश्त्यासाठी मी पोहे बनवत होतो. रेडी टू ईटवाले पोहे होते. गरम पाण्यामध्ये फक्त मिक्स करून ते पोहे बनवले आणि ते पोहे खाल्ले मी नाश्त्याला. पोहे होत होते तोपर्यंत वेळ होता म्हणून मी देवपूजा करून घेतली आणि देवपूजा झाल्यानंतर मी पोहे खाल्ले. सो गाईज, मी आत्ताच ऑफिसमधनं आलोय. येताना मी माझ्यासाठी डिनर घेऊन आलोय. मस्तपैकी जेवायला वाढून घेतलंय मी ताटामध्ये. ॲसिडिटीची गोळी होती जेवणाआधी घ्यायची, ती आधी घेतोय कारण अजून 2 दिवसाच्या गोळ्या माझ्या बाकी आहेत. हो, जेवण एन्जॉय करतो. गाईज, जेवण झाल्यानंतर नेहमीप्रमाणे घरी फोन केला, घरी सगळ्यांसोबत बोललो. त्यानंतर झोपायच्या आधी बदाम भिजत टाकलेले आहेत आणि आता झोपतो. आजसाठी इथेच थांबतो. भेटूयात उद्या सकाळी. दिवसाची सकाळ केली मी गरम पाण्याने पिऊन. गरम पाणी प्यायलो आणि ड्रायफ्रुट्स काल रात्री बदाम भिजत टाकले होते ते सोलून खाल्ले. तोपर्यंत दूध तापवायला ठेवलं होतं. सो आज मी ओट्स बनवायचे ठरवले म्हणून ओट्स आणि भांड्यात दूध काढून घेतलं आहे. साखर टाकून दूध तापवायला ठेवलं आहे आणि ओट्सही काढून ठेवलेत. सो गाईज, आज ओट्सचा नाश्ता केला. आंघोळीच्या आधीच नाश्ता केला होता. आज भूक लागली होती म्हणून ओट्स खाल्ले. त्याच्यानंतर आंघोळ केली आणि मस्तपैकी देवपूजा केली. सो आता ऑफिसला जायची तयारी करतोय आणि ऑफिसला जायला निघतोय. सो गाईज, मी आत्ताच ऑफिसमधून आलोय घरी. आज मी डिनरमध्ये कढी खिचडी आणली आहे. आज मी 1 कढी आणि 2 खिचडी आणली आहे. खूप भूक पण लागली होती आणि खूप छान खिचडी असते. सो मस्तपैकी आता जेवायला बसतोय, जेवण करतो. सो मस्तपैकी जेवण झालं आहे माझं. मस्तपैकी खिचडी कढीवर ताव मारला होता मी. जेवण झाल्यानंतर घरी फोन केला, घरी सगळ्यांशी बोललो.
त्यानंतर थोडं घरातलं आवरायचं होतं. माझ्या बेडवरती खूप पसारा झाला होता, बेड आवरला आणि आता झोपायची तयारी करतोय. आजसाठी इथेच थांबतो, भेटूयात उद्या सकाळी. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आहे शुक्रवार. वाट बघत होतो असे शुक्रवारच्या सकाळमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. खूप छान वाटतंय. आज शुक्रवारची सकाळ आहे, आठवड्याचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे खूप छान वाटतंय. उठल्यानंतर फ्रेश झालो. फ्रेश झाल्यानंतर दूध तापवायला ठेवलं गॅसवरती. तोपर्यंत ड्रायफ्रुट्स आणि पाणी प्यायतो. देवपूजेची तयारी केली आणि देवपूजा करून घेतली. त्यानंतर नाश्त्याला आज मी मॅगी बनवायचं ठरवलं. सो मॅगीची तयारी केली आणि मॅगी बनवून घेतली. और इस तरह से मेरी 2 मिनट वाली मैगी 10 मिनट में तैयार हो गई है. ऑफिसमध्ये दुपारचं जेवण झाल्यानंतर खाली थोड्या वेळ आम्ही लॉनवरती बसतो, झाडाखाली. लॉनवरती सावली पण असते, त्यामुळे खूप छान वाटतं 15-20 मिनटं ब्रेकमध्ये. सो गाईज, आज सुद्धा ऑफिसमधून येताना मी रात्रीसाठी डिनर घेऊन आलो आणि आज होती तुरीची पातळ भाजी, माय फेवरेट तुरीची भाजी. जेवण करतोय मी आता. सो गाईज, माझं मस्तपैकी जेवण झालं आहे. मस्तपैकी मी तुरीची पातळ भाजी खाल्ली आज. आज फ्रायडे नाईट आहे, पण आज मी लवकर झोपणार आहे, कारण आठवडाभराच्या थकांमुळे झोप पूर्ण होत नाही. सो मला आज झोप पूर्ण करायची आहे. सो मी लवकर झोपतोय. सो आजसाठी इथेच थांबतो. आजचा लॉग इथेच थांबवतो. माझा हा लॉग जर तुम्ही एन्जॉय केला असेल तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.